महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 25 वर्षीय तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत फोटो काढून वर्षानुवर्ष अत्याचार, व्हिडिओ कॉल करून नको तेच। 2016 पासून पीडितेचे अश्लील फोटो काढून अनेक वर्ष ब्लॅकमेल, धमकी देऊन शरीर संबंध ठेवल्याचा आरोप। जालना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। अल्पवयीन मुलीने अश्लील फोटो काढून तिला अनेक वर्ष ब्लॅकमेल केलं आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाल सावंगी येथील 25 वर्षीय पीडितेने पारद पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। पारद पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार शेख इम्रान शेख हबीब पिंजारी वय 37 या विवाहित इसमाने 2016 पासून तिचे अश्लील फोटो काढून तिला अनेक वर्ष ब्लॅकमेल केलं। तक्रारीनुसार पीडित तरुणी अल्पवयात असताना घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिचा अर्धनग्न अवस्थेत फोटो काढला होता। नंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती। दरम्यान आरोपी 2017 पासून संभाजीनगर येथे जाऊन तिला धमकी देऊन शरीर संबंध ठेवल्याचा आरोप आहे। आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले आणि नंतर तक्रार दाखल केल्याचा आरोप करण्यात आला। एवढेच नाही तर नराधम आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद केले होते। पारद पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार शेख इम्रान शेख हबीब पिंजारी वय 37 या विवाहित इसमाने 2016 पासून तिचे अश्लील फोटो काढून तिला अनेक वर्ष ब्लॅकमेल केले। तक्रारीनुसार पीडित तरुणी अल्पवयात असताना घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिचा अर्धनग्न अवस्थेत फोटो काढला होता। नंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती। दरम्यान आरोपी 2017 पासून संभाजीनगर येथे जाऊन तिला धमकी देऊन शरीर संबंध ठेवल्याचा आरोप आहे। आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले आणि नंतर तक्रार दाखल केल्याचा आरोप करण्यात आला। एवढंच नाही तर नराधम आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद केले होते। 8 मार्च 2026 रोजी जालना शहरातील जांगडा नगर येथे आरोपीने पुन्हा घरात घुसून मारहाण केली। नंतर तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पीडितेने दिली। या प्रकरणात शेख इम्रान हबीब पिंजारी यांच्यासह त्यांचे वडील, आई आणि भाऊ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। परिस्थिती पाहून पारद पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। पार्थ पोलीस स्टेशनला आलेली तक्रारवरून एक पीडित मुलगीची जी तक्रार होती याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला आहे। याच्यामध्ये आम्ही बलात्कार आणि पोस्कोचे सेक्शन लावले आहेत आणि मुख्य आरोपी आणि त्याचा भाऊ याच्यामध्ये अटक आहेत आणि त्याला आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत। पीडित मुलीने जी तक्रार दिली त्या तक्रारीत नेमकं काय म्हटलेलं होतं आणि कधीपासून हा पार्थ पोलीस स्टेशनला आलेली तक्रारवरून आम्ही तिथे पोस्को आणि बलात्कारचे सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केला आहे। याच्यामध्ये मुख्य आरोपी आणि त्याचे भाऊ अटक आहेत। असे एकंदरीत 2 आरोपी आतापर्यंत अटक आहेत। पुढची तपास पार्थ पोलीस स्टेशनला चालू आहे। ठीक है। हाँ सर, बताइए पार्थ पुलिस स्टेशन के अंतर्गत एक गुना दाखिल हुआ है, तो क्या है इसके अंदर? पार्थ पुलिस स्टेशन में कल एक पीड़ित मुलगी की फरियाद से हमने पोस्को और बलात्कार के कलमों के नीचे एक गुना दाखिल किया है। इस गुने के अंदर हमने मुख्य आरोपी और उसके भाई को अटक करी है और उसको कोर्ट में हम प्रोड्यूस करने वाले हैं। इसके अंदर क्या अपना धर्म परिवर्तन की कुछ ऐसी बात भी सामने आ रही है या फिर अपने व्यक्ति को अगर मतलब कुरान पढ़ा जाता है, ऐसे जाता है? पीड़ित मुलगी की दी हुई फरियाद में ऐसा उल्लेख है और इसकी हम आगे पार्थ पुलिस स्टेशन में आगे तपास कर रहे हैं। ठीक है। हो, दिलेली तक्रारमध्ये ऐसा उल्लेख आहे की याच्यामध्ये मुस्लिमांनी हिंदू धर्माचा काहीतरी उल्लेख आहे। याच्यामध्ये आम्ही पुढची तपास करत आहोत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।